आता जर या ठिकाणी आता अनेक देशांचे या ठिकाणी हे असतात मॅच असतात ना, समज 15 देशांचे एकत्र मॅच आहेत काय, मग आता त्याच्यातून या ठिकाणी एकमेकासंग या ठिकाणी लावून समज 7 जोडे लागल्या, त्याच्यातून किती काढतात परत 7 जोडल्या लागल्या, त्याच्यातून 7 जण काढतात निवडून, आहे का नाही. 15च्या निम 14च्या निम 7 काढतात आणि 7तून परत किती काढतात, त्या 7ची परत लावते ती एकमेकाशी, किती काढतात मग त्यातून निम करतात परत 3-4, आणि त्याच्यातून पण एक या ठिकाणी परत लावते त्यांची एकमेकाशी आणि परत किती काढतात, आणि त्याच्यातून निवडून कितीला काढतात, एकालाच काढतात. काय हा त्याला वर्ल्ड कप म्हणतात. हा मग तो प्राप्त कुणाला बी होईल का, होईल का वर्ल्ड कप कुणाला प्राप्त, हा पण का टुकट मारला की होईल, होईल का, कोणता आहे तुझा, टुकटच आहे ना, तू साईड का काय, हा तू साईड आहे ना, हा होय कट मारून होईल का, त्या हिरो सारखे कट मारले होईल का हिरो, ते या ठिकाणी मग काय करावं लागेल, महाराजांसारखे कपडे घातले म्हणून होईल का महाराज, नाही त्याला काय करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, सराव करावा लागेल. म्हणून ती या ठिकाणी शिक्षक मंडळी काय करतात, अगोदर ह्याचा सराव, तुझ्या महिन्याला परीक्षा असतात का, की फायनल मध्ये या ठिकाणी काय व्हावं, तू सक्सेस व्हावं म्हणून अगोदर कोणते प्रश्न येतात, कसं या ठिकाणी ते येतो, कसे सोडायचे, असं काय करायचं, ते या ठिकाणी ह्याच्यासाठी काय करत असतात, सराव असतात. ते आपले सराव चालू आहे बरं का, काय सराव चालू या फायनल परीक्षेपर्यंत टिकलं, फायनल पर्यंत गेलं पाहिजे, आणि फायनल पर्यंत किती जातात माहिती का, आता त्या फायनल मॅच मध्ये तरी 15-20 या ठिकाणी देशातून एखादा जातो, तो या मोक्षाला फायनल मध्ये किती जातात साधक माहिती का तुम्हाला, घ्या लिहून, असतेच्या महापुरी रिगताती कोट्यावरी, किती या ठिकाणी याच्यात उतरतात ह्या मॅच मध्ये, सक्सेस व्हायला किती उतरतात, असतेच्या महापुरी रिगताती कोट्यावरी, कोट्यावरी निघतात, आणि पलीकडे किती निघतात ऐका पुढं आता, प्राप्तीच्या पहिला रिगे 1 कोटीमधून एकच ना मोक्षाला जातो, किती 1 कोटीमधून, आता आपल्यातले किती जाते, शंकाय माझा नंबर लागेल का नाही या ठिकाणी, मला शंका अरे ती आता एवढं जर लिगाड पाठी मागे म्हणल्यावर काय लिगाड ही काय सोडव, किती उपाधी आहेत, ह्या उपाधी आहे ठिकाणी, ह्या उपाध्याच आहे आता जगावर, या उपाध्येच आहे, हे प्रपंचच आहे, हा परमार्थातला प्रपंचच आहे, हा या ठिकाणी ह्या उपाध्याच्यातून सुटायचंय आपल्याला. आंब्याला मोहर किती लागतो, हा आंबा गच भरून घेतो, एवढी किती आंबे असतात, ती मोहर लागला त्यावेळेस, त्यातून त्या फांदीला या ठिकाणी आता एवढी फांदी आहे, एवढी त्याला किती हजारो लाख असतात बरं का ती मोहर बारकाली, त्यातून बारकाली एवढी काय रे होतं, किती मोहर गळून जातो, 50% त्याच्यातून या ठिकाणी बारकाली परत या ठिकाणी 1 कोटी जण मोहर लागला तर त्याच्यात या ठिकाणी त्याच्यातून बी या ठिकाणी किती आंब खाली पडताना वाऱ्याने पडले की तिथले खाली किती गेली चढून, तिथं खराब झाले, काय तिथून आणले, आडीत घातल्यावर किती फुकून दिले, किती खाल्ले बघा, आडीत घातल्यावर तर जास्त या ठिकाणी कुठं लागत आहेत माहिती का, कुठं लागलेली पाहिली तो कुठं लागतात आडीत घातल्या, तोंडाला, कुठं लागतात तोंडाला, आडीतले कुठं जातात वायाला, तोंडाला, काय आपण म्हणतो ना हे तोंडाने वायाला गेलो,
काय म्हणतो, अडीचला कुठं जातो वायाला, अडीचला आंबा कुठं वायाला जातो, दुसरीकडनं कुठं वायाला जात बरं का. मग ही आपण सगळी अडीच लिहितो, ही साधक म्हणजे कोण येतं, आपलं तोंड काय नीट, आपण तोंडाने, हा तोंडाला नाचतो, कुठं नाचतो, तोंडाला नाचतो. आणि त्याच्यातून पण या ठिकाणी कापला ना तरी सकाळी किती फेकले, वर तर सगळा चांगला दिसतो आंबा, त्यातून बर का वरून तर लय सगळं टकाटक दिसतो, एकदम असा गोरा पान दिसतो, एवढा धमक दिसतो. कापला ना आहे म्हणतो ती वासच येतोय, काय दिसतोय काल तिथून आंबा आणले तुमच्या आंब्याचे, या ठिकाणी इतके भारी दिसत होते का नाही, आहे म्हणे सगळे टाकून दिले, या ठिकाणी त्याचा वासच येतोय. बघा आता हे दिसायला किती चांगले दिसत होते, काय वाटायचं, अरे तिकडं नको जाऊ, ती नाही सांगत मी आंब्याचं, याच्यातून सिद्धांत सांगायचा आहे मला, ती गेली आंब्याकरता. हे ना, हे आंबे दिसायला किती चांगले दिसते, काय दिसायला किती चांगले दिसत होते, पण या ठिकाणी त्यातून किती उतारले रसाला, हा किती टोन, किती टोन, 10 आंब्यातून 2च उतारले म्हणजे, किती उतारले, 2च रुपया, तेच तेवढीच भाग्यवान आहेत. आणि किती लागले होते झाडाला, म्हणून सांगतात अस्तेच्या महापुरी रिक्ताची कोट्यावरी, पण कोण साधक या ठिकाणी परिपूर्ण स्थितीला जातो, म्हणून बाबा म्हणायचे मग असे किती वेळ गेले, काय म्हणले, हे भव नदीच्या पाण्यात अनेक वाहत गेले, अनेक गेले, भव नदीचे पाणी गड्यानो लईच ओढीते, भव नदीचे पाणी गड्यानो लईच ओढीते, भल्या भल्या पोहणाराला ते आसडून पाडते, भले भले पोहणारे ह्या नदीमध्ये काय गेले तर वाहत गेले, तर वायाला गेले, तर ही भव नदी लय या ठिकाणी, फक्त या ठिकाणी याच्यात कोण तरले माहिती का, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येथ एकची लीला तरले, लिहिली का ओवी ती, मी ती रात्रीचं मी सांगितलं होती एक दिवस त्या ओवी चर्चा केली ती बरोबर, येथ एकची लीला तरले, हे भगवंताची लीला, ही मायारूपी नदी कोण तरून गेले, येथ एकची लीला तरले, हे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सरले माया जाळ, काय तिथं एकच या ठिकाणी तरले, कौचिक विराळा आयसा कोणी तुका त्याची, हेथ एकची लीला तरले, तिथं एकच तरला, कोण तरला, मज भजले, आणि जे सर्व भावानी मला भजतात ना, तर या आईल थरीच सरले माया जाळ, त्यांना अलीकडल्या किनाऱ्याला त्या ठिकाणी मायाजाळ सरलं, त्यांना कोरडीच नदी, त्यांना अजिबात पाणी लागत, जिथं मायाजाळ तुटलं ना त्याला या ठिकाणी ही भव नदी काहीच करत, त्यांनी या ठिकाणी चपला घालून जायचं तिच्यातून अलीकडून पलीकडे, काय ज्ञानी माणसाने चपला घालून जायचं या भव नदी, चपला पण त्याच्या भिजणार, आणि ज्याला का माया आहे त्यांनी ना, ते ज्ञानी पण याच्यात काय झाले, जे सर्व भावे मज भजले ते आयल थरीच सरले माया जाळ, काय कोण ज्यांचा या ठिकाणी सद्गुरु बळकट भाव आहे ना, ते सरले बर का, काय ज्या सद्गुरु तारू पुढे, ज्याचा सद्गुरु पुढे तारूय ना, अनुभवाचे काशे गाडे, आत्मनी वादन कराडी पाणी ढाळू, ठीक आहे होई, हा जया सद्गुरु, अरे ज्याच्या बरोबर सद्गुरु या अनुभवी, ज्याचा खूप विश्वास आहे सद्गुरूवरती, श्रद्धा आहे पूर्ण, तेच करतात बरं का, तेच करतात, नितांत श्रद्धा असते, एक पॉइंट जरी श्रद्धा कमी झाली तर आपलं संपलं, आपण उतारात काय म्हणायचं, उताराला आपली गाडी माग सरली,
जया सद्गुरु तारू पुढे, ज्याला सद्गुरूच आहे तारणारा. सद्गुरू कसे येतात? अनुभवी येते. ह्या भव नदीतून कित्येक वेळेस ते आईला तीरावरून पहिल्या तीराला येतात आणि त्यांच्या बरोबर चालले आपण. या सद्गुरु तारू पुढे, पुढं कोण चालल्यात? त्यांना धरून चाललो त्यांच्या हाताला. अनुभवाचे काशे गाडे, काय अनुभव आहे त्यांना त्या नदीतून पलीकडे आईला तीरावरून पहिल्या तीराला कसं जायचं. काय आमच्या संतांना अनुभव, काय अनुभव आले अंगाती या जगा. अनुभवाचे काशे गाडे, गाडीचं ते अनुभव कसा आहे, ते सामान्य अनुभव नाही त्यांना, गाडा अनुभव आहे. म्हणले नाही का, नाही नाही तो इतिहासातला गाडा, काय अभ्यास आहे काय गाडा नाही नाही. ते या ठिकाणी शेतीमधला ना, तो केळीचं पीक जर घ्यायचं त्याचा गाडा अभ्यास आहे. ते आल्याचं पीक जर घ्यायचं म्हणतं तुम्ही त्याच्यातला कसं आहे. तसे सद्गुरू परमार्थातले कसे येतं? अनुभवाचे काचे गाडे, आत्मनिवेदन तराडी पानो ढाळू. ते आत्मनिवेदन या ठिकाणी नावाची भक्ती आहे. ते आत्मनिवेदन या ठिकाणी अर्थात या ठिकाणी आत्मज्ञान देऊन या ठिकाणी काय करतात, शिष्याला आपल्या बरोबर तारून नेतात. म्हणून आणि जे तरलेले तर तेच दुसऱ्याला तारू शकतात बरं का. जे तरलेले आहेत ना ते दुसऱ्याला तारू शकतात. जे स्वतःच बुडलेत, जे स्वतः त्या ठिकाणी त्यांना शाशंकता आहे, हा ते ते तरले, जे तरले ते दुसऱ्याला तारू शकतात. जो सुटलाय, दोन जगनाला बांधलं, एकाला त्या खांबाला बांधलं आणि एकाला ह्या खांबाला बांधलं, एकाला त्या नारळाच्या झाडाला बांधलं आणि एकाला ह्या नारळाच्या झाडाला. सगळ्या नारळाच्या झाडाला एक एक माणूस बांधला, एक बी सुटलेला नाही. आता हे या ठिकाणी वरडतात, तो म्हणतो मला सोड आणि हा म्हणतो मला सोड, हा म्हणतो त्याला सोड. आता कोण कोणाला सोडीन? सगळे कसे येतं तसे आपण सर्व जीव कसे येतं बंद येतं, बद्ध काय बद्ध येतं. पण मग याच्यामध्ये एखादा जर सुटलेला आला तर तो काय करीन? सगळ्यांना सोडीन, आहे का नाही. तसं आमचे संत असतात, सद्गुरू असतात, ते काय झालेले असलेत, ते स्वतः सुटलेले असतात. ते काय झालेले असतात, ते सुटलेले असतात. म्हणून ते आपल्याला ते मुक्त असतात. मुक्त म्हणजे सुटलेला, काय ते मुक्त असतात स्वतः. आणि म्हणून ते या ठिकाणी काय करतात, आपल्याला बद्धाला काय करतात, सोडतात. जे मोकळा आहे, सुटलेला आहे, जो तरलाय तो दुसऱ्याला तारू शकतो. ज्याला पावता येत नाही त्याने उडी टाकली, या ठिकाणी बुडतोय, त्याला काढाय. तोच परिपूर्ण काय होईन आता, दोघं एकमेकाला. मग तो कसा पाहिजे, तो पाहुण्यामध्ये पटाईत पाहिजे. पण आमचे सद्गुरू कसे अनुभवाचे काशे वाडे, त्यांना त्याच्यातला या भवन नदीतून पोवायचा या ठिकाणी कसा आहे, चांगला अनुभव आहे. काय मग आता त्याला तो परिपूर्ण असला तर हा मग तो या ठिकाणी तो त्याला काय करू शकतो, नेऊ शकतो. कारण त्यांना स्वतःला त्याचा अनुभव आहे. म्हणून ते आपल्याला पण या ठिकाणी पलीकडल्या किनाऱ्याला घेऊन जातात. माशांचा ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा. पुढं काय, जेने देव येईल घरा, जेने देव येईल घरा, ऐशी. पुढे काय, हा ऐशे पदराचे, हा ऐशे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. आशांचा पदरदारा, जे तरले त्यांच्या हाताला धरून जर चाललं तर या ठिकाणी निश्चित ते आपल्याला ऐल तीरावरून पहिल्या तीराला निघू शकतात. आणि असे सद्गुरू भाग्याने भेटतात, भाग्याने. अशा संत महात्म्यांची भेट भाग्याचा उदय, ते हे जोडे संत पाय. भाग्याचा ज्याच्या उदय झालेला असतो त्यांना असा समर्थ सद्गुरू भेटतो. श्रीपाद कोणाला नाही भेटत. ही भाग्य लागते. एखाद्याला म्हणलं चला ना आमच्या गुरु,
आमचे गुरु लई चांगले आहेत, तुम्ही ते गुरु करा ना. हे, नको काय त्यांचं ते भाग्य नसतं, ते पुण्य नसतं त्यांचं. काय त्यांना लौकिकता लागते. ते म्हणतो ते आहे का त्याच्याकडे या ठिकाणी काहीतरी जराची लौकिकता आहे का त्याच्याकडे काहीतरी, ते येईन का आम्हाला संसारातलं काय, नंतर येतो आम्ही तुमच्या गुरु, आहे का ना. ते असं म्हणणार या ठिकाणी. मग काहीतरी पाहिजे ना म्हणले, निदान दिसाय तरी पाहिजे ना तसा. कसा दाढी बिडी वाढायला अशी एवढी हातभर दाढी बिडी तरी पाहिजे, दाढी पाहिजे. नाही तर मग आमच्यासारखी मोठी चांगली भारीतली गाडी तरी पाहिजे. आणि नसलंच तसं तर कमीत कमी बॉडी तरी पाहिजे. तसं दिसायला तर पाहिजे ना तो, आहे का नाही. ह्याच्यावर लय जातात बरं का लोक, सांगू का 90% लोक ह्याच्यावर जातात. किती 90 पेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल. 90% लोक हे दिसायला जातात या ठिकाणी. तर ती या ठिकाणी ते मग म्हणणार चला मग ती तसं असलं लौकिकता. किती शिष्य आहेत त्यांचे विचार ना, किती शिष्य आहेत त्यांचे, त्यांचे शिष्य किती 1-2 कोटी असले तर मग हाय ठीक आहे बाबा. आणि 1000-500 वाले काय या ठिकाणी 1000-500 शिष्य त्यांचे. मग असा गुरु करायचा, मोठा गुरु करायचा आम्हाला. मग ते बाकीचा विचार करणार नाही का ह्या आपल्याला तारून नेणार आहे का, ह्याला आत्मज्ञान आहे का, याला अनुभव आहे, याचा विचार करत नाही समाज या ठिकाणी. असो पण या ठिकाणी त्या साधकाला या ठिकाणी एवढे नव्हे तर जन्म मरणाची साखळी होते, त्याला स्वरूपाची प्राप्ती सद्गुरूंच्या कृपेने होते आणि त्याची जन्म मरणाची साखळी काय होते, तुटत आहे. त्याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणाने सुद्धा माझ्या भक्तीच्या योगाने मी तूपणाचे चैत्य नाहीसे होते आणि भक्त आणि मी एकच उरतो. प्रथम आपण मर्यादित होतो आणि आता आपण शिव झालो. या क्रममुक्तीचे भानही माझ्या भक्तांना राहत नाही. याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणाने सुद्धा माझ्या भक्तीच्या योगाने मी तूपणा. आता स्वधर्माच्या आचरणाने, आता हे कोटातलं सांगत आहे संन्यासाचं, ते सांगत होते ना काय स्वधर्माचे आचरण. मग स्वधर्म मग कोणते धर्म येतं, ब्रह्मचार्य आश्रम आहे करून या ठिकाणी तो धर्म पाळून भक्ती जर केली तर, पण त्याला जोड भक्तीची पाहिजे. निखाच्या या ठिकाणी ब्रह्मचारी राहिला आणि या ठिकाणी त्याला भक्ती नाही म्हणजे नाम नाही सद्गुरू नाही तरच नाही. मग संन्यास घेतला पण सांगितलं ना संन्यासीने कुठे जायचंय परत आता, आणि सद्गुरूकडे जायला सांगितलं. त्याच्याबद्दल तर बोलता येतात आता ते भगवान कृष्ण. त्यांनी संन्यास घेतला. आता संन्यासी श्रेष्ठ का सद्गुरू श्रेष्ठ? आपल्या लौकिक दृष्टिकोनातून कोण श्रेष्ठ आहे? आपल्याकडे एखादा संन्यासी आला तर या ठिकाणी आपण आपल्या गुरुला मोठं मानू का त्या संन्याशाला मानू? सांगा बरं. लौकिक माणसं काय विरक्ती त्याच्याकडे काय. त्या संन्याशाला कुणाकडे जायला सांगितलंय आता भगवान कृष्णाने? अरे तू आता कुणाकडे जा, सद्गुरूकडे जा. त्याच्याबद्दल या ठिकाणी ते सांगतात. याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणाने सुद्धा माझ्या भक्तीच्या योगाने, स्वधर्माचं आचरण करून माझी भक्ती करावं लागली योगाने मी तूपणाचे द्वैत नाहीशी होते. मी तूपणाचं म्हणजे भेद नाहीसा होतो. काय तू का म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. त्याच्यातला भेद देव आणि भक्त यांच्यातला भेद, सद्गुरू आणि साधक याच्यातला भेद या ठिकाणी खंडन होतो. भक्त आणि मी एकच उरतो. म्हणजे स्वधर्माचं आचरण करून पण त्याच्या जोडीला काय लागते, भक्ती लागते बरं का. निख स्वधर्माचं आचरण करून नाही जमत हे, त्याच्याबरोबर काय लागते, मी तूपणा जायचं असेल, परमार्थ साधायचा असेल तर भक्ती लागते. म्हणून मग निखी भक्ती केली तर चालन, स्वधर्माचं आचरण नाही केलं तर चालन, पण भक्ती महत्वाची. स्वधर्माचं आचरण करून भक्ती केलं तर अनेक चांगले दुधात साखर आहे काय. म्हणजे जो सगळ्या गोष्टी पण करतो आणि भक्ती पण करतो तो या ठिकाणी श्रेष्ठ आहे. प्रथम आपण एक मर्यादित जीव होतो. तो काय म्हणतो, प्रथम काय होतो, आपण एक मर्यादित कोण आहे, जीव होतो. आणि आता आपण शिव झालो. या क्रममुक्तीचे भानही माझ्या भक्तांना राहत नाही. म्हणजे अगोदर कोण होतो, मी कोणीतरी जीव होतो आणि आता कोण झालो, हे पण भान राहत नाही खऱ्या भक्ताला.
आणि म्हणजे त्याला पूर्ण स्वरूपाचं ज्ञान होतं. मी पहिलाच शिव होतो हे ज्ञान होत त्याला. मी पहिलाच फक्त माझ्या सद्गुरूने मला काय केलंय दाखवून दिलं. मी पहिलाच देव होतो. मी जीव होतो का पहिलाच? आपण पहिले जीव आहेत का शिव आहेत? पहिले शिव आहेत. पण कल्पना विद्या तेने झाला जीव. एकनाथ महाराज हरिपाठ सांगतात, कल्पना विद्या तेने झाला जीव. काय कल्पना ना अविद्या? कल्पना म्हणजे मी देह ही कल्पना केली, मी जीव ही कल्पना केली. हा शिवच आहे पण कल्पना केली. कल्पना अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्या म्हणजे नाही विद्या, त्याला काय म्हणायचं? ज्ञान नाही, त्याला काय म्हणायचं? अविद्या. मग कल्पना अविद्या तेने झाला जीव. त्याच्यामुळे जीव झाला हा, नाहीतर हा कोण आहे? शिवच आहे पहिला. शिवच आहे. आपण पहिलेच शिव येतं म्हणजे पहिलेच देव येतं. पण कल्पनामुळे या ठिकाणी काय झालं? कल्पनेपासून कल्पी लाजो ठेवा तेने पडे गोवाने निहाळी. कल्पना केली आपण काहीतरी, मी काही हे मड म्हणजे मी ही कल्पना केली. जीव म्हणजे याच्यात असणारा जीव आहे तो मी, पण शिव आहे व्यापक मीच आहे या ठिकाणी ही कल्पना या ठिकाणी. म्हणून त्याची जी या ठिकाणी काय जी जीवरूपाची कल्पना आहे ही पण त्याची राहत नाही. तो या ठिकाणी क्रममुक्तीचे भानही त्याच्या माझ्या भक्तांना राहत नाही. क्रममुक्ती म्हणजे मी जीव होतो अगोदर काय आणि आता शिव झालो, त्याच्या पुढची स्टेज असं काय राहत. त्याला कळून येतं की पहिला तो जीवच होतो, तो जीव नव्हतोच. मी कोण होतो? जीवच होतो. अल्पज्ञ झाल्यामुळं हा जीव रूपाला आलता. वास्तविक पाहायला गेलं तर या ठिकाणी त्याच्या अज्ञानामुळे तसं भासत होतं. संसार शून्य झाल्यावर फटका आला आहे पूर्वजन्म. उद्धवाशी माझ्या भक्तांची स्थिती होती. आता ज्या स्वधर्माने माझी प्राप्ती होते त्या स्वधर्माची शांती. अशा रीतीने भक्त संसार शून्य झाला. कसा झाला? संसार शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसार शून्य म्हणजे या ठिकाणी संत असे झाले. अशा रीतीने भक्त संसार शून्य झाल्यावर मग कोठला आला आहे पुनर्जन्म. म्हणजे संसार शून्य झाला म्हणजे संसारच नाही राहिला त्याला. काय संसार म्हणजे काय? जन्म मरणाचं बंधनच नाही राहिलं त्याला या ठिकाणी. मग पुन्हा जन्म कशाचा आलाय त्याला? पुन्हा जन्म त्याला जन्म नाही रे अनेका तुका म्हणी माझी भाक. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो त्याला परत जन्म या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात नाही. उद्धवा अशी माझ्या भक्तांची स्थिती होती. माझ्या भक्तांची अशी स्थिती होती, अशी अवस्था होती. काय? आता ज्या स्वधर्माने माझी प्राप्ती होते. कोणत्या स्वधर्माने? स्वधर्माने माझी प्राप्ती. कोणत्या धर्माने? परधर्माने नाही बरं का. आणि आपण कोण परधर्माचा स्वीकार केलाय? काय? परधर्माचा स्वीकार केलाय म्हणजे आपण आहेत आत्मा आणि धर्म कोणाचे पाळतोय आपण? देहाचे. म्हणून परधर्माचा स्वीकार केला आपण. धर्म काय कोणाचे पाळतोय? देहाचे धर्म. कोणाचे धर्म आहेत म्हणतो? माझे धर्म आहेत. आत्मेचे धर्म माझे धर्म आहेत म्हणतो का? मग आपण परधर्मात प्रवेश नाही का केला? आपला धर्म सोडून दिला नाही का? आपला धर्म सोडून दिलाय आपण. हिंदू मुस्लिम नाही बरं, हे खालचे धर्म आले, ते अलीकडले धर्म आले. पण या ठिकाणी हा खरा धर्म आपण निज धर्म हा चोखडा नाम चारी घडगडा भक्ती मुक्तीचा चवघडा. आता हे अभंग येईन तुम्हाला पुढे. काय? हा निज धर्म
सोडलाय आपण, आपला धर्म सोडलाय. निज धर्म हा चोखडा. निज धर्म म्हणजे मूळ धर्म आपला काय? नाम उच्चारी. नाम उच्चारतोय का बाकीच बडबड उच्चारतो? आपण लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपला नामस्मरण हा करणं हा खरा आपला मूळ धर्म आहे. मग आपण 24 तासामध्ये आपण आपल्या धर्मात किती वेळ असतो? आपण आपला विचार करा. दुसऱ्याकडे कशाला बोट दाखवायचं? त्या दुसऱ्याकडे बोट दाखवलं ना आपण 4 पट दोष असतो. किती आपल्याला सवयच घाण कोणाकडे बोट दाखवायचं. तू बघ ती बोट कोणाकडे जास्त येतं बघ. जास्त कोणाकडे बोट येत म्हणून कोणाकडे म्हणून बाबा म्हणायचे गाडीच्या पाठीमाग काय लिहिलंय बघ. तू तेरा तू तुझं बघ. म्हणून आपण आपलं बघायचं. आपण आपल्या आपला धर्म म्हणजे काय? निज धर्म हा चोखडा नाम. आपला धर्म काय? स्वरूपात राहणं, आपल्या आत्मचिंतनात राहणं. हे काय आपला धर्म. मग आपण आपल्या धर्मात किती वेळ असतो, दुसऱ्याच्या धर्मात किती वेळ? पण चिंतन किती वेळ करतो? किती वेळ करते? किती वेळ करते? सांग पटकी. सांग की काय करीत असते. नाही म्हणून सांग. हा लाज बीज वाटते का तर? 7 मिनिटं चिंतन करते म्हणते. लाज वाटते का? तू किती मिनिटं चिंतन करते? खरं चिंतन सांगायचं. किती मिनिटं करते? हा 1-1.5 मिनिट. आता खरं सांग. ही तू लबाड बोलली. 7 मिनिटं चिंतन कर. चिंतनावर बसती 7 मिनिटं का करते चिंतन? 7 मिनिटं बसलेली असून ते चिंतन किती वेळ करते? किती वेळ करते? ही पण लई झालंय बरं का, लक्षात घ्या. आणि आपण चिंतनावर बसल्या एक अगर किती वेळ असतो बघा त्याच्यात? 7 मिनिटं. आणि ती नावलीच्या पुढची समाधी लागली असते 7 मिनिटं चिंतनाला बसला तर. अरे 1 मिनिट पण या ठिकाणी आपलं या ठिकाणी चित्त आपलं जागेवर नसतं चिंतनाला बसलं तरी. हा मग आपल्या धर्मात किती वेळ आहे? आपण आपल्या धर्मात आपण किती वेळ आहे? पण साधू सांगपा सतत त्या धर्मात ते ज्ञानी पुरुष आहेत ना, ते दिवशी सांगितलं का अविनाश महाराजांनी. श्रीपाद बाबा म्हणले मी कधी या ठिकाणी ज्या दिवशी अनुग्रह घेतला जेवढं तेवढं चिंतनाला बसलो, त्याच्या परत चिंतनाला बसलो. का बसलो नाही? का बसलो नाही म्हणजे? कारण मी त्याला विसरलोच नाही कधी. संत कधी विसरतच नसतात. आणि आपलं विसरतो म्हणून आपल्याला चिंतन करावं लागतंय. आपलं चिंतन का करायची गरज आहे? विसरतोय म्हणून. विसरतोय म्हणून या ठिकाणी चिंतन करावं लागतं. आपले चिंतन करायची या ठिकाणी गरजच नाही, पण आपण विसरतोय म्हणून चिंतन करावं लागतं. म्हणून तर सांगावं लागतं चिंतन करा. आपण विसरलोय काय पुढं विसरला तर आता असा विसरायला लागला तर पुढं विसरला तर काय होईल? पोर झाली आणि होईल. काय हानी होईल? पुसतील खाणी 84 लक्ष योनीमध्ये जावं. म्हणून आपण आपल्या धर्मामध्ये या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. म्हणून आपला धर्म आहे निज धर्म हा चोखडा नाम उच्चारी घडघडा क्षणाक्षणाला घडघडा काय उच्चारा? क्षणाक्षणाला नाम उच्चारा. बरं हा संत चरणी भाव धरा झाला का बघ म्हणा. क्षणी नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापा. पुढे काय
धनधान्य धनधान्य